इकडे उदयनराजे पुण्यात पोहोचलेले आहेत. आपण थेट जाऊया. तेव्हा थोड्याच वेळामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये. तर उदयनराजे आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात संभाजीराजे आणि उदयनराजेंमधल्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणावरती या दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही राजेंमध्ये चर्चा पार पडणार आहे आणि यानंतर या दोघी राजांची काय भूमिका असणार आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. आवाज येतोय का विजय? हे बघ, तेव्हा छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे या दोन्ही राजांमध्ये पुण्यामध्ये आज महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडते. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. त्या ठिकाणी उदयनराजे पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो आहोत की संभाजीराजेंचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तेव्हा आता थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल. पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे या दोन राजेंमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ही बैठक पार पडते आणि या बैठकीसाठी, या चर्चेसाठी दोन्ही राजे आता पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल. तेव्हा थेट दृश्य आपण पुण्यातून पाहतो आहोत. महत्त्वपूर्ण अशी ही भेट म्हणावी लागेल. दोन राजे एकत्र येणार का अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू होती आणि आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती दोन्ही राजे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेव्हा थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून बैठकीच्या आधीची आणि आता काही क्षणांमध्येच या महत्त्वपूर्ण अशा बैठकीला सुरुवात होईल. तेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर आता दोन्ही राजांची भूमिका नेमकी काय असेल ते बघण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. कारण की छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. हॅलो 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 अनेक नेत्यांच्या त्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्यामध्ये आजची ही महत्त्वपूर्ण अशी भेट म्हणजे छत्रपती घराण्याचे दोन्ही वंशज छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यात ही बैठक पार पडते आणि त्या बैठकीच्या आधीची ही थेट दृश्य आपण पुण्यातून पाहतो. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी थेट पुण्यावरून आपल्या सोबत आहेत. मंदार, बैठकीआधीची दृश्य आपण पाहतो आहोत. बैठकीला काही क्षणातच सुरुवात होणार आहे. काही वेळापूर्वीच, काही क्षणांपूर्वीच हे दोन्ही नेते इथं पोहोचलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे जवळपास एकाच वेळी पुण्याच्या औंध भागामध्ये जी सिंध सोसायटी आहे तिथे पोहोचले. उदयनराजे भोसले यांचे कॉलेज पासूनचे जे मित्र आहेत संदीप पटेल यांच्या बंगल्यामध्ये ही भेट होते आहे. अनेक दिवसांपासून आपण जसं म्हणतो आहोत की चर्चा होती, खास करून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवरती हे दोन्ही नेते एकत्र येणार का, वारंवार हा प्रश्न विचारला जात होता. त्या प्रश्नाचं उत्तर आज अखेर मिळतं आहे आणि काही वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये या ठिकाणी चर्चा होईल आणि या चर्चेनंतर आपण आपली भूमिका माध्यमांसमोर मांडू असं उदयनराजेंनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलनाची पुढची दिशा काय असणार हे या बैठकीमध्ये ठरतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. निलेश, साधारण किती वेळपर्यंत ही बैठक चालू शकते आणि कोण कोण अजून दोन्ही राजांव्यतिरिक्त या बैठकीला उपस्थित आहे असं कळत आहे? निलेश, हे दोन्ही जे राजे आहेत त्यांच्या व्यतिरिक्त राजकीय क्षेत्रातील किंवा सामाजिक क्षेत्रातील कोणीही व्यक्ती या बैठकीला उपस्थित असणार नाही. उदयनराजेंचे जे मित्र आहेत संदीप पटेल हे एक व्यावसायिक आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही व्यावसायिक मित्र आहेत जे या बैठकीमध्ये असतील आणि अगदी खासगी स्वरूपाची ही बैठक असेल असं सांगण्यात आलंय. मात्र अर्थातच हे दोन नेते एकत्र येत असल्यामुळं खास करून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलन पुढं कोणत्या स्वरूपात असणार हे या बैठकीमध्ये ठरेल आणि दोघं एकत्र येऊन काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे की एक वाक्यता दोघांच्या भूमिकेमध्ये कधी येणार हा प्रश्न विचारला जात होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि खूप दिवसांनंतर हे दोघीही एकत्र पाहायला मिळत आहेत आणि एकाच प्रश्नावरती, एकाच मुद्द्यावरती एकत्र पाहायला मिळत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या कोल्हापूरमधल्या घरी आज उपमुख्यमंत्री अजित पवार गेलेले होते आणि ते तिकडे गेलेले असताना हे दोघेही नेते पुण्यामध्ये या ठिकाणी भेटतायत. त्यामुळे या भेटीमध्ये नक्की काय होतं, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 16 तारखेला एक
मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संभाजीराजे यांच्याकडून. उदयनराजे त्याच्यामध्ये सहभागी होतात का आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावरती नक्की काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. काही वेळ ही भेट चालणार आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत हे दोघेही नेते या संदीप पटेल यांच्या घरी बसलेले आहेत. सिंध सोसायटीतील अतिशय शांत असा हा सगळा परिसर आहे. राजकीय किंवा सामाजिक कोणती पार्श्वभूमी संदीप पटेल यांना नाही. एक व्यावसायिक आहेत, फक्त उदयनराजे भोसले यांचे कॉलेज पासूनचे मित्र आहेत आणि त्यामुळं त्यांच्या या घराची निवड भेटीसाठी केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही भेट जी आहे ती आधीपासून जरी चर्चेली जात होती तरी या भेटीची वेळ किंवा ही भेट आज होणार आहे हे मात्र ऐनवेळी ठरलं. त्यामुळं प्रश्न असा उपस्थित होतो की आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये संभाजीराजे यांच्या वडिलांची म्हणजे शाहू महाराजांची आणि त्यांचे बंधू मालोजीराजे यांची भेट घेतली आणि त्यानंतर अचानक ही भेट ठरली का असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, जाणार आहे. कारण गेल्या आठवड्यामध्ये हे दोघं नेते भेटणार असं सांगितलं जात होतं, मात्र वेळ आणि ठिकाण नक्की नव्हतं. मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरमध्ये संभाजीराजेंच्या घरी गेले आणि त्यानंतर हे दोघेही नेते भेटणार असल्याचं अचानकपणे जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर हे दोघेही नेते या ठिकाणी आपण भेटल्याचं पाहायला मिळतो आहे. दोघांकडेही भारतीय जनता पक्षाची खासदारकी आहे. उदयनराजे भोसले हे देखील राज्यसभेवरती आहेत आणि छत्रपती संभाजीराजे हे देखील राज्यसभेवरती आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जी भूमिका घेतलेली आहे ती विनायक मेटे यांच्या पाठीशी राहण्याची किंवा विनायक मेटे यांच्या संघटनेकडून शिवसंग्रामकडून जो मोर्चा काढण्यात आलेला होता किंवा इथून पुढे जे आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेलं होतं. आणि गेल्या काही काळामध्ये छत्रपती संभाजीराजे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते या दोघांच्या वक्तव्यांमध्ये वेगवेगळे पण आपण पाहत होतो किंवा दोघांची वक्तव्य वेगळी आपल्याला पाहायला मिळत होती. भारतीय जनता पक्षाचे नेते संभाजीराजे यांच्यावरती टीका देखील करत होते. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांची त्यांची स्वतंत्र अशी भूमिका होती. पक्षीय भूमिका उदयनराजे भोसले यांनी देखील टाळलेली होती. आणि आता हे दोघेही नेते जरी भारतीय जनता पक्षाचे खासदार असले तरी आता या बैठकीनंतर दोघं काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाची भूमिका ही विनायक मेटे यांच्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन पुढे नेण्याची आहे आणि या संभाजीराजेंनी आधीच सांगितलेलं आहे की त्यांचं जे आंदोलन आहे किंवा त्यांची आरक्षणाची जी मागणी आहे किंवा आरक्षणाचा जो लढा आहे तो स्वतंत्रपणे असणार आहे. उदयनराजे आता या लढ्यामध्ये सहभागी होतात का याकडे या बैठकीनंतर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. बरोबर आहे. उदयनराजे या बैठकी या सगळ्या मोर्चामध्ये आणि या सगळ्या आंदोलनात सहभागी होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दोघांची पत्रकार परिषद होऊ शकते का एकत्रितरित्या? नक्कीच निलेश, या दोघांची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे या बैठकीनंतर आणि इथेच हे दोघेही नेते माध्यमांना संबोधित करतील आणि या त्यांच्या संबोधनामध्येच मराठा आरक्षणावरती पुढची भूमिका काय असेल हे दोघे जाहीर करतील. आणि साहजिकच आपण जसं म्हणतो आहोत की हे दोघेही नेते मराठा आरक्षणावरती आक्रमकपणे भूमिका मांडत होते. मात्र दोघांची वेगळी अशी भूमिका पाहायला मिळत होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर पहिल्यांदाच हे दोघेही एकत्रितरित्या पाहायला मिळत आहेत किंवा एकत्रितरित्या त्यांची भूमिका मांडणार आहेत. त्यामुळं मराठा आरक्षणाच्या मागणीला अधिकच जोर येणार आहे किंवा अधिक आक्रमकपणे ही मागणी पुढे रेटली जाणार आहे. आतापर्यंत संभाजीराजे राज्यामध्ये अनेक ठिकाणी दौरे करत होते. 2 दिवसांपूर्वीच ते कोपर्डीला गेले, त्याचबरोबर औरंगाबादला गेले. मात्र उदयनराजे भोसले हे जरी त्यांची भूमिका मांडत असले तरी एक स्वतंत्र त्यांची भूमिका होती किंवा एक स्वतंत्रपणा त्यामध्ये होता. आता हे दोघेही एकत्र आलेले आहेत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती तर हे एकत्र आलेले आहेतच, परंतु त्याच्याही आधी अनेक काळ या दोघांना एकत्रितरित्या पाहिल्याचं महाराष्ट्राला आठवत नाही. मात्र आता हे दोघेही नेते एकत्र आलेले आहेत आणि त्या हे दोघे नेते एकत्र येऊन काय भूमिका मांडतात. कारण हा सगळा मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. दुसरीकडे राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. भारतीय जनता पक्षाचे नेते राज्य सरकारच हे आरक्षण द्यायला अनुकूल नाही अशा प्रकारचे आरोप करतं आणि पूर्णपणे या मुद्द्याचं राजकीयकरण झालेलं आहे. राजकीय स्वरूप या मुद्द्याला प्राप्त झालेलं आहे. एकीकडे जरी हा न्यायप्रविष्ट मुद्दा असला तरी त्यामुळं हे दोन्हीही नेते जे भूमिका मांडतील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यावेळी ती काय मांडतील, ती राजकीय स्वरूपाची असेल का आतापर्यंत
आतापर्यंत संभाजीराजे यांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून स्वतःची स्वतंत्र भूमिका मांडलेली होती तशा प्रकारची असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण संभाजीराजे यांची भूमिका भारतीय जनता पक्षालाही पटलेली नव्हती आणि त्यामुळं संभाजीराजे यांच्यावरती चंद्रकांत पाटील असतील किंवा नारायण राणे असतील यांनी टीका देखील केल्याचं आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं होतं. मात्र आता उदयनराजे त्यांच्या सोबत आहेत त्यामुळं काय भूमिका ते घेतात, संभाजीराजे यांची भूमिका जी आहे तशी ती पुढे जाते का उदयनराजे यांच्यासोबत ते जातात किंवा उदयनराजे यांची भूमिका जी आहे ती पक्षविरहित राहते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आपण पाहतो आहोत की अनेक संघटना मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी उतरलेल्या आहेत. मात्र जी मोठी मागणी किंवा जी आहे ती संभाजीराजे यांच्या माध्यमातून होताना आपण पाहिली. अनेक ठिकाणी त्यांनी दौरे केले, अनेक नेत्यांना ते गेल्या काही काळामध्ये भेटलेले आहेत. आपण पाहिलं मुख्यमंत्री असतील, शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अशा अनेकांना ते भेटले. परंतु हे दोन जे राजवंशातील वंशज आहेत, राजघराण्यातील जे वंशज आहेत ते एकत्र येत नव्हते आणि त्यामुळे दोघांनाही हा प्रश्न विचारला जात होता की तुम्ही अनेकांना भेटता परंतु तुम्ही दोघे एकत्र का येत नाही. सातारा आणि कोल्हापूर अगदी जवळजवळ म्हणजे छत्रपती घराण्याची या दोन शाखा, मात्र या दोन शाखांमधले हे जे वंशज आहेत ते कधी एकत्र येणार या मुद्द्यावरती असा जो प्रश्न विचारला जात होता त्याचं उत्तर आज अखेर मिळालेलं आहे. पुण्यातील सिंध सोसायटीतील एका व्यावसायिक जे आहेत संदीप पटेल यांच्या घरी हे दोघेही नेते एकत्र आलेले आहेत आणि आता या दोघांकडून काय भूमिका घेतली जाते या त्यांच्या भूमिकेवरती राज्य सरकारची भूमिका ठरणार आहे, केंद्र सरकारची किंबहुना भारतीय जनता पक्षाची देखील भूमिका ठरणार आहे, किंबहुना त्याच्यामध्ये बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण या दोघांनी एकत्र येणं याला एक वेगळे संदर्भ आहेत, वेगळं महत्व आहे. या दोघांकडून जी भूमिका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मांडली जाईल याला, त्यामुळे हे दोघे काय बोलतात याकडे फक्त मराठा समाजातच नाही तर ओबीसी संघटना असतील किंवा राज्यातील इतर समाज घटक असतील या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या फक्त राजकारणातच नाही तर समाजकारणामध्ये मोठी ढवळाढवळ आपण या आरक्षणाच्या मुद्द्यावरती होताना पाहायला बघतो आहोत. फक्त मराठा संघटनाच नाही तर ओबीसी संघटना असतील, इतर संघटना असतील, या देखील या सगळ्या परिस्थितीमुळे सतर्क झालेल्या आहेत किंवा या सगळ्या संघटना देखील या सगळ्या भेटींकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नक्की मागणी काय होते, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय समोर ठेवण्यात आलेले आहेत. एक तर मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात यावा अशा स्वरूपाची एक मागणी आहे. दुसरी की 50% मर्यादा वाढवण्यात यावी आणि एक वेगळ्या प्रकारे अगदी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे. आणि नवीन मागासवर्ग आयोग नेमून पुन्हा मराठा समाजाचा समावेश मागास वर्गामध्ये व्हावा अशासाठी प्रयत्न करावेत. अशा प्रकारच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांपैकी कोणती मागणी हे पुढे उचलून धरतात हे दोन्ही नेते पत्रकार परिषदेमध्ये याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कारण यामुळे महाराष्ट्राच्या फक्त राजकारणामध्ये तर बदल होणार आहेतच परंतु समाज घटक देखील जे आहेत ते अधिक सतर्क आहेत. त्यामध्ये देखील याचे पडसाद उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. निलेश, बरोबर आहे. आणि सातारच्या गादीचे वंशज आणि कोल्हापूरच्या गादीचे वंशज एकत्रितरित्या कधी येणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं आणि मंदार तू ज्याप्रमाणे म्हणालास त्याप्रमाणे आता आज त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि त्याचं निमित्त आहे ते म्हणजे मराठा आरक्षण. आणि अर्थातच 16 जूनच्या आधी ही बैठक होते आहे. 16 जूनला आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे मोर्चा काढणार आहेत, आंदोलन करणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती. तेव्हा त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होते त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि म्हणूनच संभाजीराजेंनी जे नेतृत्व आता हाती घ्यायचं ठरवलेलं आहे, घेतलेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात, तेव्हा याला आता उदयनराजे साथ देतील का आणि 16 तारखेला जो काही मोर्चा आणि आंदोलन होणार आहे त्यात ते सहभागी होऊ शकतात का? हाच प्रश्न मराठा आंदोलनामध्ये सहभागी असलेले किंवा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे वेगवेगळे जे संघटनांचे लोक आहेत ते विचारतायत. कारण उदयनराजेंनी या मोर्चामध्ये सहभागी होणे याला एक वेगळ्या प्रकारचं महत्व असेल, एक वेगळ्या प्रकारचा संदेश त्यांच्या सहभागी होण्यातून जाईल असं या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढणाऱ्यांचं मत आहे. आणि या भेटीमध्ये उदयनराजे जी भूमिका मांडतील ती यासाठीच महत्वाची ठरणार आहे. 16 तारखेचा जो मोर्चा आहे तो मूक मोर्चा असेल असं सांगण्यात आलेलं आहे आणि तो शांततामय मार्गानेच पार पडेल असंही संभाजीराजे यांनी जाहीर केलेलं आहे. परंतु उदयनराजे त्यामध्ये सहभागी होणं याला एक वेगळं महत्व असेल आणि मी जसं म्हटलं त्याचा
संदेशही वेगळ्या प्रकारे जाईल आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अधिक जोरकसपणे, अधिक आक्रमकपणे पुढे रेटला जाईल या दोघांच्या एकत्र येण्याने. परंतु हे दोघे एकत्र आल्यानंतर आरक्षणासाठी पर्याय कोणता निवडतात यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मी जसं म्हटलं की अनेक पर्याय आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन तर आहेत. त्याचबरोबर ओबीसीमध्ये समावेश व्हावा मराठा समाजाचा, अशी मागणी देखील काही मराठा संघटना करत आहेत. काही संघटनांचं असंही म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मंदार, तू राहाच आपल्यासोबत. तुझ्याकडनं आपण अधिक माहिती घेतच राहू, पण आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सुद्धा जोडले गेलेले आहेत. रविकिरण सर, स्वागत आहे तुमचं एबी माझामध्ये. दोन राजेंची ही महत्त्वपूर्ण अशी भेट आणि मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा, कसं पाहता याकडे? यामध्ये एक महत्वाचं मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आपण जर थोडंसं मागे गेलात, एक 15 दिवस किंवा एक महिनाच्या आधी, तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाशी जवळीक असलेले हे दोन्ही राज्यसभा सदस्य काही दिवस नेमकं काय भूमिका घेतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. उदयनराजे काहीही बोलायला तयार नव्हते आणि संभाजीराजांनी आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली होती आणि असं दिसायला लागलं होतं की ते भारतीय जनता पक्षापासून दूर जात आहेत. मग भारतीय जनता पार्टीमध्ये थोडी अस्वस्थता वाढली आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची वक्तव्य ही सर्वांनी आपण पाहिलेली आहेत की ही कशी वेगळ्या पद्धतीने येत आहेत, म्हणजे संभाजीराजेंच्या भूमिकेबाबत. आणि मध्ये एक कमिटी नेमली होती यांच्या पक्षाने, भारतीय जनता पक्षाने, त्याचे अध्यक्ष स्वतः चंद्रकांत पाटील आहेत. या समितीची पहिली बैठक भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात जेव्हा झाली तेव्हा हे दोघेही राजे त्याला उपस्थित नव्हते आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर एका रविवारी एक बैठक झाली. त्या बैठकीला सुद्धा हे दोन्ही राजे उपस्थित नव्हते. मात्र तिथे अन्य मराठा नेते उपस्थित होते, म्हणजे नरेंद्र पाटील असतील किंवा हर्षवर्धन पाटील माजी मंत्री असतील किंवा विनायक मेटे असतील. तेव्हाच उत्सुकता जास्त वाढत चालली होती की नेमक्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर असलेल्या या दोन नेत्यांची भूमिका काय आहे. तर हळूहळू संभाजीराजेंची भूमिका स्पष्ट व्हायला लागली आणि ते भारतीय जनता पक्षापासून दूर जात आहेत हे दिसायला लागलं आणि उदयनराजे मात्र काहीही बोलायला तयार नव्हते. मध्यंतरी हर्षवर्धन पाटील यांनी सातारा येथे जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मन वळवण्याचा बहुतेक प्रयत्न केला की आपण जोपर्यंत मुख्य प्रवाहात या आंदोलनामध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत मला वाटतं की याला वेगळं हे स्वरूप येणार नाही. आणि मग उदयनराजे हळूहळू या मुद्द्यावर बोलायला लागले आणि परवा त्यांचं विधान आलं की संभाजीराजे हे आमचे बंधूच आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळं हे पार्श्वभूमी पाहिली तर ह्या दोन राजांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या लाईनशी सुसंगत आहे का हे स्वतंत्र भूमिका घेतात दोन भाऊ, हे महत्वाचं आहे. हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावरनं पुढची राजकीय दिशा ठरणार आहे. जर उदयनराजे भोसले यांनी असा निर्णय घेतला की यापुढे माझी ही वाटचाल संभाजीराजे यांच्याप्रमाणे स्वतंत्र असेल तर मग मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामधले हे सगळे वेगवेगळे प्रवाह अगदी स्पष्टपणे बाहेर यायला लागतील आणि मग रंगत वाढेल. कारण आज भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असा दिसतोय की संभाजीराजेंची भूमिका ही आमच्याशी फारकत घेऊन सत्ताधारी महाविकास आघाडीला मदत करण्याची दिसती आहे. तर मराठा आंदोलनाच्या नावावर महाराष्ट्राचं राजकारण अतिशय वेगळ्या टप्प्यावर चाललेलं आहे आणि उत्कंठावर्धक टप्प्यावर चाललेलं आहे. हे आगामी काळात आपल्याला दिसेल. बरोबर आहे आणि त्यामुळेच हे दोन राजे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण भाजपची एका बाजूला विनायक मेटेंना मिळत असलेली साथ आणि या दोन राजेंचं एकत्रितरित्या येणं आणि 16 तारखेची याला पार्श्वभूमी आंदोलनाची, यानंतरची समीकरणं नेमकी कशी बदलू शकतात? याबद्दलची समीकरणं आपल्याला असं सांगता येईल की मला वाटत नाही की आता संभाजीराजे हे भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेतील. एकंदरीत त्यांची वक्तव्य आणि परवा त्यांनी असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्यावर मी प्रतिक्रिया देईन, चंद्रकांत पाटील काय बोलतात यावर मी देणार नाही, यावरनं त्यांची मनोभूमिका तयार झालेली आहे. फक्त आता त्यांनी जाहीर करायचं शिल्लक राहिलेलं आहे की आता माझ्या भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाहीत म्हणून आणि पुढच्या वर्षी राज्यसभा आहेच. पण मला वाटतं त्यांना त्याचे वेध लागलेले असावेत कदाचित. आता उदयनराजे नेमकी काय भूमिका घेतात हे महत्वाचं आहे आणि आपण पाहिलं की त्यांनी सुद्धा अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे. त्यांच्याही मनात नेमकं काय चाललेलं आहे हे अजून गुलदस्त्यात आहे, ते याविषयी स्पष्ट बोलायला तयार नाहीत. आता मुद्दा राहतो आंदोलनाचा. तर महाराष्ट्राचं सध्याचं वातावरण एकंदरीत कोरोनाच्या स्थितीतून आपण हळूहळू बाहेर पडण्याच्या तयारीत असताना जर आंदोलन हे अतिशय वेगळ्या वळणावर गेलं तर त्याचे सर्वांना परिणाम भोगावे लागतील असं सरकारचं म्हणणं आहे.
आणि भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे की नाही नाही तसं नाही करायचं. आता आंदोलनापासून मागे नाही जायचं. आता आम्ही आक्रमकपणे उतरणार आणि राजेंना न दुखावता ते जर म्हणत असतील की पक्ष म्हणून आम्ही सहभागी व्हायचं नाही तर आम्ही आमचे झेंडे आणि बिल्ले बाजूला काढून बरोबर ठेवू आहे. आणि यांच्यात त्यामुळे सहभागी सर होऊ. या दोन राजेंच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. धन्यवाद रविकिरण सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा विनोद पाटील आपल्या सोबत आहे, मराठा आरक्षणासंदर्भातले याचिका करते. विनोद पाटील, काही तांत्रिक अडचणींमुळे विनोद पाटीलांचा फोन कनेक्ट होऊ शकत नाही, पण अगदी थोड्याच वेळात ते आपल्या सोबत असतील. पण ही दृश्य आपण पाहतो आहोत पुण्यामधून थेट. खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात ही महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडते आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती दोन्ही राजेंमध्ये चर्चा होते आहे. संभाजीराजे राज्यभर दौरा करता आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि आज त्यांची ही भेट ती म्हणजे दोन राजे एकत्रितरित्या आलेले आहेत. ही थेट दृश्य आहेत पुण्यातल्या बैठकीतली आणि या बैठकीनंतर दोन्ही राजे पत्रकार परिषद घेणार आहेत एकत्रितरित्या आणि आपली भूमिका ते मांडतील. ही भूमिका नेमकी काय असेल मराठा आरक्षणासंदर्भात त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, उत्सुकता आहे. कारण की दोन राजे गेल्या अनेक दिवसांपासून एकत्रितरित्या येणार का अशी चर्चा सुरू होती, निदान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तरी. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आज मिळालेलं आहे, ते म्हणजे ही बैठक आहे. आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत पुण्यामधली. खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यामध्ये ही बैठक पार पडते आहे. अगदी थोड्याच वेळात या बैठकीनंतर नेमकी भूमिका काय असणार आहे, अजेंडा काय असणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते हे दोन्ही राजे स्पष्ट करणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.